तर पाहुयात तारुण्य भानचा आजचा विषय. आता आपण बाळंतीण बाईच्या शरीरामध्ये जे बदल होतात त्याची काही लक्षणं तिच्या शरीरावरती दिसतात त्याविषयी बघूया. हे पहिल्यांदा जे दिसतंय त्याला म्हणतात मेलाझ्मा. मेलाझ्मा म्हणजे काय? त्या बाळंतीण बाईच्या चेहऱ्यावरती असे फुलपाखराच्या आकारासारखे चट्टे यायला लागतात. हे का होतं? तर तिच्या चेहऱ्यावरती, तिच्या गालांवरती, नाकावरती, कपाळावरती, ओठांवरती असे चट्टे येतात. आणि त्याचं कारण काय? तर तिच्या शरीरामध्ये जे आंतररस असतात त्याचं प्रमाण वाढलेलं असतं गरोदरपणात आणि त्याच्यामुळे असे बदल दिसून येतात. आता हे कसं टाळायचं? तर गरोदरपणातच सनस्क्रीन लोशन जे असतं ते चेहऱ्यावरती 2-3 दिवसातनं लावायचं. मेलाझ्मा जर झालाच तर काय करायचं? तर चेहऱ्यावरती एक मलम लावायची ज्याच्यामध्ये ट्रेटिनॉइन नावाचं औषध असतं. हे औषध जर नसेल तर मग घरच्या घरी आपण उपाय करू शकतो. काय उपाय करायचा? तर ताजं कापलेलं जे लसूण असतं किंवा मुळा असतो त्याच्या चकत्या त्या चट्ट्यावरती लावायच्यात. किंवा आपण जे संत्र खातो तर त्या संत्र्याच्या ज्या साली असतात त्या साली थोड्याशा वाटून त्याच्यामध्ये गुलाबजल मिसळून ते जर या चट्ट्यांवरती लावलं तर ते चट्टे कमी होऊ शकतात. आता दुसरा बदल बाळंतीण बाईमध्ये दिसून येतो, बाळंतपणानंतर दिसून येतो, ते म्हणजे स्ट्रेच मार्क्स. पोटावरती अशा पद्धतीचे चट्टे दिसून येतात. याला स्ट्रेच मार्क्स म्हणतात. हे का होतं? स्ट्रेच मार्क्स का दिसून येतात? तर गरोदरपणामध्ये जे हार्मोन्सचे बदल होतात शरीरामध्ये त्याच्यामुळे चट्टे हे दिसून येतात. चामडी ताणल्या जाते. विशेषतः ज्या ठिकाणी चरबी जास्त जमा होते गरोदरपणात, म्हणजे कुठे? तर मांड्यांवरती, स्तनांवरती, पोटावरती अशा ठिकाणी चरबी जास्त जमा होते आणि म्हणून ती चामडी ताणल्या जाते. आता हे होऊ नये म्हणून काय करायचं? तर साधं तेल किंवा मॉइश्चरायझिंग क्रीम जी असते ती गरोदरपणामध्ये हलक्या हाताने पोटावरती किंवा खांद्यांवरती किंवा मांडींवरती ते लावायला पाहिजे. आणि वजन खूप वाढत नाही याची काळजी घ्यायची. गरोदरपणामध्ये वजन नॉर्मल वाढायला पाहिजे, पण अति जास्त जर वजन गरोदरपणामध्ये वाढलं असेल तर मग असे चट्टे बाळंतपणानंतर येण्याची शक्यता जास्त असते. त्याला दुसरं काही न करता फक्त हलक्या हातानं तेलाने मालिश करायची. किंवा मग साखर आणि बदामाचं तेल आणि थोडंसं लिंबाचा रस हे एकत्र करून त्यांनीसुद्धा हलक्या हाताने जर मालिश केली तर त्याच्यामुळे हे चट्टे किंवा हे स्ट्रेच मार्क्स जे असतात ते कमी होतात. काही बायांना बाळंतपणानंतर केस जातात, डोक्यावरचे केस जातात. याचं कारण काय? तर गरोदरपणामध्ये जे हार्मोन्स वाढलेले असतात तर बाळंतपणानंतर ते हार्मोन्स एकदम कमी होऊन जातात. साधारणपणे एका दिवसामध्ये 100 केस हे गळतात. पण याच्यापेक्षा जर जास्त केस जर गळत असतील तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला हा घ्यायला पाहिजे. असे जर केस गळत असतील जास्त तर आपला आहार चांगला असला पाहिजे, विटॅमिन्स आणि कॅल्शियमचं सप्लिमेंट घ्यायला पाहिजे आणि केसांना साधं तेल म्हणजे साधं आपलं खोबऱ्याचं तेल किंवा तिळाचं तेल हे केसांना लावायला पाहिजे. नंतर केस जर खूप गळत असतील तर चांगला आहार अत्यंत आवश्यक आहे. विटॅमिन्स आणि कॅल्शियमचे सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत. आपले केस खूप असे जोरजोरात ओढून किंवा खूप कठीण अशा कंगव्याने ते केस विंचरायला नको. कंडिशनर जर वापरत असाल तर तो चांगल्या प्रतीचा असायला पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही केस विंचरता तर हलक्या हाताने केस विंचरा, म्हणजे केसांचा गुंता हा होणार नाही. काही स्त्रियांच्या बाबतीत बाळंतपणानंतर असं दिसून येतं की त्यांच्या डोळ्यांच्या खाली असे काळे चट्टे पडतात. काळपटपणा डोळ्यांच्या खाली येतो. असं का होतं? तर पुष्कळदा त्या बाईची, जी बाळंतीण बाई असते तिची झोप नीट होत नाही, कारण बाळाकडे लक्ष द्यावं लागतं. कधीकधी ती अंगामध्ये रक्त कमी असतं किंवा बाळंतपणाचा ताण सहन होत नाही
म्हणून ती थकून गेलेली असते. त्यामुळे सुद्धा डोळ्यांचा खालचा भाग हा काळपट होतो. कधीकधी रक्ताचं प्रमाण अतिशय कमी असतं. कधीकधी हिमोग्लोबिनचं प्रमाण कमी असतं आणि त्यामुळे एनिमिया होतो आणि व्हिटॅमिन के आणि व्हिटॅमिन सी याचं प्रमाण कमी होतं आणि म्हणून अशा पद्धतीचे डोळ्यांच्या खाली काळपट चट्टे येतात. हे होऊ नये म्हणून काय केलं पाहिजे? तर चांगला आहार अत्यंत आवश्यक आहे. आणि जर खूपच त्रास होत असेल डोळ्यांचा तर चांगले सनग्लासेस गॉगल्स वापरायला पाहिजे, विशेषतः उन्हामध्ये जाताना. खूप जास्त प्रमाणामध्ये चहा कॉफी घ्यायला नको आणि कमीत कमी 8 तासांची चांगली झोपही घ्यायला पाहिजे. आणि तरी जर डोळ्यांच्या खाली काळे सर्कल्स येत असतील, काळे चट्टे येत असतील, तर साधा जो बटाटा असतो त्या बटाट्याच्या चकत्या किंवा बटाटा कापून त्याचा रस काढून ते डोळ्यांच्या खाली लावायला पाहिजे. किंवा साधा आपण घरी चहा वापरतो तर त्या चहाच्या ज्या बॅग्स असतात, टी बॅग्स असतात, ते पाण्यामध्ये बुडवून ते डोळ्यांवरती ठेवायला पाहिजे. किंवा चंदनाची जी पावडर असते त्याची पेस्ट पाण्यामध्ये करून ते डोळ्यांवरती लावलं तर त्यामुळे असे काळे चट्टे येणार नाहीत. आणि जर खूपच जास्त त्रास होत असेल, डोळे अगदी खूपच काळपट झालेले असतील किंवा कोरडे होत असतील किंवा तिथे आग होत असेल तर डॉक्टरांच्या सल्ल्याने डोळ्यांची आय क्रीम जी असते ती लावायला पाहिजे. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट, हे सर्व उपचार करत असताना ही काळजी घेतली पाहिजे की त्या बाईला ते बाळ जेव्हा झोपलेलं असतं तेव्हा विश्रांती घ्यायला पाहिजे, थोडा वेळ झोपायला पाहिजे. आणि घरच्या घरी एक उपाय आपण करू शकतो, ते म्हणजे साधी जी काकडी असते त्या काकडीच्या चकत्या करून ते डोळ्यांवरती ठेवलं तरी हे काळपट डाग कमी होऊ शकतात. किंवा कॉटन पॅड म्हणजे कापसाचा एक छोटासा पातळ बोळा आपण डोळ्यावरती ठेवला आणि तर त्याच्यामुळे सुद्धा हे काळे जे डोळ्यांवरती किंवा डोळ्यांच्या खाली येतं तर ते कमी होऊ शकतं. आता बाळंतपणानंतर अजून काही त्रास, महत्त्वाचे त्रास दिसून येतात. ते म्हणजे आता या चित्रात बघा, त्या बाईची बोंडी आतमध्ये गेलेली आहे. बोंडी जर आतमध्ये गेली असेल स्तनाची तर नीट दूध पाजता येत नाही. आणि म्हणून गरोदरपणातच त्या बाईने ही काळजी घेतली पाहिजे. आणि बोंडी जर गरोदरपणात लक्षात आलं की आतमध्ये गेलेली आहे तर रोज आंघोळीच्या वेळेला तेलाने मालिश करून हलक्या हातानं ती बोंडी वर आणायला पाहिजे. पण जर अशी बोंडी आतमध्ये गेलेली आहे आणि त्या बाईने कुठलाच उपचार न करता दूध पाजण्याचा प्रयत्न केला तर दूध आतमध्ये जमा होतं, कारण दूध बाहेर निघू शकत नाही त्या बाईला, त्यामुळे प्रचंड वेदना होतात. आणि दूध जर जमा झालं तर स्तनामध्ये असं बेंड तयार होतो, ह्याला आम्ही ब्रेस्ट ॲब्सेस म्हणतो. काही काही बायांना मात्र जी स्तनाची जी बोंडी असते तिथे बारीक बारीक जखमा झालेल्या असतात, क्रॅक निपल म्हणतात त्याला. आणि त्या बारीक जखमा झाल्या तरी ती बाई बाळाला नीट दूध पाजू शकत नाही, कारण तिला आग होत असते. आणि दूध जर नीट पाजलं नाही तर मग स्तनांच्या आतमध्ये दूध जमा होतं आणि मग त्या दुधामध्ये आतमध्ये जंतुदोष होतो आणि त्या बाईला असा बेंड येतो. बघा या ठिकाणी बघा, दूध आतमध्ये जमा झालेलं आहे, ते बाळ उपाशी आहे, ती दूध पाजू शकत नाही आहे, त्यामुळे बाळाला तर त्रास होतोच आहे, पण तिच्या स्तनामध्ये मोठा बेंड तयार झाला आहे आणि त्याला मग चिरा मारणं आवश्यक ठरतं. आता अनेक जण विचारतात की टबामध्ये बालजन्म करणं बरोबर आहे की चूक आहे. आपल्याकडे तर नाही आहे, पण विदेशात अनेक देशांमध्ये टबामध्ये बाळंतपण करतात. टबामध्ये पाणी असतं आणि त्याच्यामध्ये बाया बसतात टबामध्ये आणि आपलं बाळंतपण करून घेतात. तर भीती ही असते लोकांच्या मनात की असं जर टबात बालजन्म झाला तर त्या बाळाचा श्वास कोंडणार नाही की. तर लक्षात घ्या की जन्मापूर्वी 9 महिने तो गर्भजलातच वावरतं, त्यामुळे त्याला पाण्याची सोय झालेली असते. आणि म्हणून पाण्यात जन्मताना त्या बाळाला वातावरणात विशेष बदल जाणवत नाही. बाहेर काढल्यानंतर त्वचेला वारा लागल्याने श्वास घेण्यासंबंधी संकेत मिळतात आणि ते बाळ गुदमरत नाही.
आता त्या बाळाला त्या टबातून बाहेर कधी काढणार? तर जन्मानंतर पहिल्या 1 मिनिटापूर्वीच त्या बाळाला टबातून बाहेर काढायला पाहिजे. या काळात वारेद्वारे प्राणवायूचा पुरवठा चालूच असतो आणि स्वतंत्र श्वास घेईपर्यंत हा पुरवठा चालू असतो. आणि बाळाला असं टबामध्ये बाळंतपण झाल्यानंतर ताबडतोब त्या बाळाला मातेच्या वक्षावरती ठेवतात आणि थोड्या वेळाने मग बाळाला स्वच्छ करतात. तर त्यामुळे पाण्यात जर बाळंतपण केलं तर ताबडतोब जर बाळाला पाण्यातून काढलं 1 मिनिटापूर्वीच तर त्या बाळाला अजिबात धोका हा होत नाही. भेटूया तारुण्य भानच्या पुढच्या भागात एका नवीन विषयासोबत.